नमस्कार, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजची आपली रेसिपी आहे हुलगा मसाला। याला हुलगे किंवा कुलीतसुद्धा म्हणतात। याला लागणारे साहित्य आहे जिरा, राई, अद्रक लसणाची पेस्ट, कस्तुरी मेथी। यात मसाल्यामध्ये मी घेतला आहे हळद, धने आणि लाल मिरची तिखटवाली। एक कांदा चॉप करून घेतला आहे, एक टमाटा चॉप करून घेतलेला आहे आणि इथे 1 कप हुलगा मी रात्रभर भिजवून त्याला मोड फुटून घेतलेले आहे। कोथिंबीर घेतली आहे, मीठ घेतला आहे। तर चला आता ह्याला फोडणी द्यायला आपण सुरुवात करूया। इथे तेल गरम करायला ठेवलं आहे। तसंच तेल तापेल आपण ह्याच्यामध्ये हे जिरा आणि राई सोडणार आहोत। तर इथे जिरा राई आपली आपण गरम तेलामध्ये टाकली आहे। ही थोडी तडतडली की आपण पुढचे सर्व इन्ग्रेडियंट ह्यामध्ये टाकूया। आता ह्यात जाणार आहे चॉप केलेला कांदा। त्याला चांगलं थोडंसं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण फ्राय करूया। त्यानंतर मग आता ह्याच्यामध्ये जाईल आपली दुसरी इन्ग्रेडियंट। थोडंसं आणखी आपण ह्याला करपूस भाजून घेऊया। त्याच्यानंतर जाणार आहे टमाटा। एक चॉप केलेला आपण टमाटर घेतला होता इथे। त्यालाही चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे कांद्यासोबत। हे थोडंसं मीठ टाकलं आहे म्हणजे जो कांदा आहे तो लवकर गोल्डन ब्राऊन होऊन जाईल। त्याला आता आपण मिक्स करून घेऊया चांगल्या प्रकारे। टमाटा चांगला शिजला पाहिजे किंवा नाही तर तो कच्चा लागतो भाजीमध्ये खाताना। तर आपल्याला त्याला चांगलं शिजून घ्यायचं आहे तेलामध्ये। आता ह्यात जाईल अद्रक लसणाची पेस्ट। 2 चमचे अद्रक लसणाची पेस्ट यात मी टाकलेली आहे। ह्याला सुद्धा आपण चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया। हे तिन्ही इन्ग्रेडियंट्स एकजीव झाल्यावरती मग आपण पुढचा इन्ग्रेडियंट ह्यात टाकूया। आता ह्यात जाणार आहे थोडंसं हिंग। कारण की हे कडधान्य आहे तर सहसा काही लोकांना ह्याच्याने ॲसिडिटीचा प्रॉब्लेम होऊ शकतो। ह्यात आपण आता टाकले आहे सर्व मसाले, लाल मिरची, हळद, धने पावडर। ह्यांनाही आपण सगळं एकजीव करून घेऊ। थोडंसं पाणी त्याच्यामुळे टाकायचं आहे की कारण की हे मसाले ड्राय असतात आणि खाली लागून जातात तेलामध्ये। तर त्यासाठी आपण थोडं पाणी टाकतो आणि ह्याची चांगली पेस्ट तयार करून घेतो तिथल्या तिथंच। आणि आता ह्याला थोडं तेल सुटायला ठेवू आपण मसाल्यांना। तुम्ही बघू शकता छानसं तेल सुटायला सुरुवात झाली। आता ह्यामध्ये आपण कोथिंबीर टाकूया आणि कस्तुरी मेथी। तिलाही मिक्स करून घेऊया व्यवस्थित। तुम्ही बघू शकता छानपैकी याला तेल सुटलेलं आहे। आणखी थोडी आपण कोथिंबीर टाकतो, चांगली टेस्ट येते कोथिंबीरची मसाल्यांमध्ये। आता हे सर्व मसाले सर्व एकत्र झाले आहे। आता आपण हे हुलगे जे आपण मोड फुटून घेतले आहे हे चांगल्या प्रकारे ह्याच्यात मिक्स करूया। हुलग्यांना मोड फुटायसाठी अगदी सोपे आहे। 1 दिवस अगोदर ह्यांना सकाळी पाण्यात भिजायला टाकायचं आहे। सफिशियंट अमाऊंटमध्ये पाणी घेऊन त्याला भिजायला टाकायचे आणि सकाळी ज्या टायमाला तुम्ही भिजायला टाकले अर्ली मॉर्निंग खूप चांगलं राहील ह्याला भिजायला टाकायला। तर सकाळी जर तुम्ही 8 वाजता भिजायला टाकले तर संध्याकाळी 8 वाजता ते पाण्यातून काढून एक कॉटनच्या कपड्यामध्ये किंवा मस्लिन क्लोथमध्ये ते बांधून ठेवून टाकायचे। तर सकाळी तुम्हाला ते मोड फुटलेले भेटतील। आता ह्याच्यामध्ये आवश्यकतेनुसार आपण पाणी टाकूया। ह्याला पाणी कमीत कमी तुम्ही 2 ग्लास पाणी ह्याला टाकू शकता, 2 ते 2.5 ग्लास, कारण की शिजायला वेळ लागते। आता आपण कुकर बंद केला आहे। आता ह्याच्यामध्ये आपण ह्याला कमीत कमी 10 मिनटं ठेवणार आहोत। तर इथे तुम्ही बघू शकता छान आपला हुलगा मसाला तयार झाला आहे। भाकरी किंवा पोळी किंवा भातासोबत तुम्ही ह्याला सर्व करू शकता। तर तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि कमेंटमध्ये करून सांगा की कशी झाली होती।